पण 10 वर्षापूर्वी जे इस्लामपूर होतं त्याच्यामध्ये आता खूप बदल झाला, पण जो बदल झालाय तो प्रगतीचा नसून अधोगतीचा आहे। 40 वर्ष झालं जयंत पाटलांनी जे काम केलं हे विरोधकांनी केलं नाही। रस्ते म्हणा हे म्हणा त्यांनी चांगलं केलं होतं, पण ह्या विरोधकांनी काय केलं की रस्ते आमच्याकडल्या बाजूला सरले, पलीकडे सरले नाही, गटार कधी कोण काढाय आलं नाही, कचऱ्याची गाडी आम्ही फोन केल्याशिवाय आली नाही, हे आमचे विरोधक नगरसेवक। इथं आम्ही मागल त्याला पाणी ही पहिलं आमचं आश्वासन असणार आहे ह्या प्रभागातील नागरिकांच्यासाठी, मतदारांच्यासाठी। कुणी पाणी कारण की आता ह्या 5-6 वर्षात अशा अवस्था होते की पाणी कनेक्शन मारले तर रस्ता खुदाई करायला नाही, त्यामुळे पाणी कनेक्शन देता येत नाही। ह्यांच्या जवळच्यांना यांनी दिले कनेक्शन आणि बाकीच्यांना वेगळा नाही होता। आता नाही म्हटलं तर प्रभाग क्रमांक या आपल्या प्रभागामध्ये 250 ते 300 नळ कनेक्शन दिले गेलेले नाही आहेत। काय दिले गेलेले नाही आहेत तर जे सत्ताधारी या प्रभागातले जे नगरसेवक आहेत त्यांनी ते कर्मचाऱ्यांना दमदाटी करून ते अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। लोकांना प्यायला पाणी नाही। आत्ताचे गेल्या वर्षी नगरसेवक होते ते असे वागत होते की जवळचं असलं की त्याला कनेक्शन, जो विरोध असेल त्याला कनेक्शन। 260 लोकांना पाण्याचं कनेक्शन दिलं नाही। त्या माणसाचा आत्मा काय तळपत असेल? सत्यमेव जयते, नेहमी सत्याचा विजय असतो। जयंत पाटील काय चीज आहे ते तुम्हाला कळेल आणि जयंत पाटील साहेबांचीच यावेळी सत्ता येणार। रोड केला उंच, खाली आमचं जरा 2 फुटानं खाली गेलं, आणि खड्ड्यात का नाही बापाई पडला। 1.5 वर्ष मी दवाखान्यात जाऊन येऊन येत होते। आता घातले ती पुढं पायपा एकदम बारीक घातलेत बरोबर, आणि त्याचं पाणी पुरं माझ्या गेटपासून ना आतसुद्धा येऊ शकते, एवढी पाण्याची लाट येते। काय बोलायचं आता, गटरीचं पाणी आमच्या घरात शिरलं, गुडघाभर पाणी, वरनं येणारं बी शिरलं, मागणं येणारं बी शिरलं, त्याच्यातनं साप इच्चू काटा काय पाहिजे ते आलं। माझ्या सुनाला डेंगू झाला तरी पण त्याची दाद घेतली नाही। प्रदीप थोरातांनी येऊन सरनी दगड टाकून ती गटर मुजवली तिथे, मग पाणी घरात याचं बंद झालं। रणसंग्राम निवडणुकीच्या या स्पेशल शोमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी आज आहे उरण ईश्वरपूर या ठिकाणी। लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या पवनस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। याचाच वारसा घेत सध्याचे आमदार, माजी प्रदेशाध्यक्ष आणि अनेक मंत्रिपदं भूषवलेले जयंत पाटील हे याच भूमीतले आहेत। त्यांनी अनेक विकास कामे केलेले आहेत। मंत्री असतानासुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात त्यांनी विकास निधी आणला आणि विकास केलेला आहे। आज आपण यासोबत आहेत। आता नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। आपल्यासोबत इच्छुक उमेदवार आहेत, या ठिकाणचे नागरिकसुद्धा आहेत। त्यांच्या काय समस्या आहेत काय नाहीत ते आपण आता जाणून घेणार आहोत। हॅलो, मी कल्पना नांगरे। 40 वर्ष झालं जयंत पाटलांनी जे काम केलं हे विरोधकांनी केलं नाही। रस्ते म्हणा हे म्हणा त्यांनी चांगलं केलं होतं, पण ह्या विरोधकांनी काय केलं की रस्ते आमच्याकडल्या बाजूला सरले, पलीकडे सरले नाही, गटार कधी कोण काढाय आलं नाही, कचऱ्याची गाडी आम्ही फोन केल्याशिवाय आली नाही, हे आमचे विरोधक नगरसेवक। दुसरी गोष्ट, प्रत्येकाला असं बोलाय गेलं तर तुम्हाला काय कळतंय हे असं म्हणणारी। एक वेळेस माझ्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला, माझ्यावरती असा बेवड केला की बायका गल्लीतल्या पोलीस स्टेशनला नेऊन माझ्यावर तक्रार करा असं विरोधकांनी सांगितलं। आणि मी त्यावेळेस प्रदीप थोरात असून दे, हांडे काका असून दे, तिथं माझ्या संमतीला आले आणि माझ्या अंगावर पण यायचा प्रयत्न केला। आणि मी एवढं त्यासनी हे केलं की पाया पडलो, रस्ते तुम्ही जसे मागं आहे तसे पुढे करा आणि जे समान रस्ते जावं तिकडं जेवढं मध्ये घ्या, 15 फूट इकडं 15 फूट तिकडं, तसं ते विरोधकांनी केलं नाही। आमच्याकडं सरले आणि पलीकडं सरले नाहीत आणि आमच्यावर अन्याय झाला। ही गटारसुद्धा काढली नाहीत। प्रत्येक वार्डात जाईल ढासानं पाणी साठलेलं आहे, परत पाणी साठलंय, पाणी येत नाही, अशी व्यवहार केलं। ज्यावेळेस जयंत पाटील होते त्यावेळेस मी स्वतः होतो, त्यावेळेस त्यांनी सगळे ह्या आसपास ह्याच्यात पाणी नव्हतं तर त्यांनी बोर मारली, त्यांनी चांगलं काम केलं। आणि तेव्हापासून मी साहेबांचंच काम करते आणि साहेबांनी म्हणजे ह्या निवडणुकीत जे उमेदवार साहेब देतील ते आम्ही भरभरून निवडून आणू एवढीच आम्ही अपेक्षा करतो। नागरिकांनी आपल्या समस्या मांडलेल्या आहेत की याच्या अगोदर जे काय विरोधक होते त्यांनी कोणतेही काम केलेले नाही, त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांनी सांगितलेल्या आहेत। आपल्यासोबत आता सध्या येणारे उमेदवार आहेत, जे निवडून येणारे उभे राहणारे उमेदवार, त्यांच्याकडून नेमकं जाणून घ्या की त्यांचं नेमकं व्हिजन काय असणार आहे, निवडणुकीच्या अगोदर त्यांचं व्हिजन काय असणार आहे, निवडून आल्यानंतर त्यांचं व्हिजन काय असणार आहे आणि नागरिकांनी कशा पद्धतीने त्यांनी सुविधा देणार आहेत। नमस्ते, मी प्रदीप जगन्नाथ थोरात। मी गेली 25 वर्ष झाले जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो। ह्या प्रभागामध्ये 1983 साली पहिलं घर आमचं आहे,
त्यामुळे इथं काय बदल झाला ही सर्व मला कल्पना आहे. साहेबांनी किती प्रगती केल्या. आज जी ही गेल्या 5-6 वर्षाच्या मागचं जे चित्र होतं ते फक्त जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या इस्लामपूर शहरात ह्या प्रभागाची चांगली वाटचाल झाली होती. कामे अतिशय मोठ्या प्रमाणात झाली होती. आपलं खाणीचं पण सुशोभीकरण करायचं होतं. हे आपण आश्वासन साहेबांनी दिलं होतं, पण गेल्या वेळेस आपली सत्ता आली नाही. त्यामुळे हे काम असंच्या आता 9 वर्ष झालं तिने 1 रुपया पण त्या खाणीसाठी आणलेलं नाही. जी भिंत बांधल्या ती पण साहेबांनी बांधून घेतलेल्या फंडातून त्यांच्या. ही कामं ते साहेबांनी केलं. इथं आम्ही मागल त्याला पाणी ही पहिलं आमचं आश्वासन असणार आहे ह्या प्रभागातील नागरिकांच्यासाठी, मतदारांच्यासाठी. कुणी पाणी कारण की आत्ता ह्या 5-6 वर्षात अशा अवस्था होते की पाणी कनेक्शन मारले तर रस्ता खुदाई करायला नाही. त्यामुळे पाणी कनेक्शन देता येत नाही. ह्यांच्या जवळच्यांना यांनी दिले कनेक्शन आणि बाकीच्यांना वेगळा न्याय होता. असं भरपूर भोगलं ह्या इथल्या नागरिकांनी, मतदारांनी आमच्या. ते आम्ही ह्यावेळेस खोडून काढणार. येणाऱ्या 5 वर्षात 100% जनता आमच्या पाठीशी राहील आणि आम्ही इथं साहेब सांगतील ते उमेदवार आपण निवडून आणणार आहे. इथं नाल्याचे प्रश्न असतील, तुम्ही आता बघितलं असतील येता जे स्लोप आहेत त्या स्लोपच्या उलट्या बाजूने तिने प्रवाहाला गटर केलेत. ते जर त्याच वेळेस तिने भर टाकून असे पुढं केलं असतं पाणी तरी पाणी बाहेर निघलं असतं. आज जे हा रस्त्याचं काम चालू आहे ते गटर वर उंच केलं आहे. त्यामुळे जे बाहेरचं पाणी आता आणि परत बाहेर येऊ शकणार नाही. आता तीच जर तिने ट्यूब लेवलनं जर इंजिनियर बोलवून ट्यूब लेवलनं ही गटर खाली केली असती मेन रोडची तर आतलं पाणी बाहेर आलं असतं. म्हणजे हा कुठं तर शेवटी राजकारणाच्या जागेवर पण समाजकारण एकदाच करायचं असते. आयुष्यभरासाठी ते टिकलं पाहिजे. पहिला केला ते आता मुजवायची वेळ आली. नागरिकांच्या घरात पाणी झालेलं आहे. ह्या 1 नंबर रोडचं पण आपण गीता मारुती आपला असेल किंवा पाण्यात टाकीचा परिसर असेल, साईनगरमधलं पाणी, इंदिरा कॉलनी 1 नंबरचं पाणी, ही सगळं इथून 1 नंबर रोडनं खाली जातं ह्या आपल्या तिरंगा कोळीमोर रोडला. तर आम्ही स्वतःची जागा देऊन तिथून नाला काढल्यानंतर ती पाणी द्यायची व्यवस्था आत्ता झालेली आहे. पण तिने काय केलं, कुठल्या पण काय तर कारण लावायचं आणि अडवून ठेवायचं कामं. आता हीच पाणी इथं साईनगरच्या भागातलं पाणी सगळे येऊन साठले कुठे परदेश हॉलच्या बॅक साईडला. ते आत्ता तुम्ही शूटिंग घेतलं तिथलं एवढं किती मोठ्या प्रमाणात पाणी आहे बघा. ते जर व्यवस्थित नाल्याचं नियोजन केलं, व्यवस्थित आखणी केली तर ते 100% सगळं पाणी बाहेर पडणार. तिथल्या नागरिकांचा काय त्रास होणार नाही. समजा यदा कदाचित काय डेंग्यूची साथ आहे, मलेरियाची साथ येत्या, ह्या घाणीमुळे काय झालं, कोणाची जीवितहानी झाली त्याला तर जबाबदार कोण, हा असा नागरिकांना प्रश्न आहे. पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% साहेबांची शेती तर निवडून येईल. आम्ही मागे त्याला पाणी, कुठले नाल्याचे प्रश्न असून दे, रस्त्याचे असून दे, लाईटचे असून दे, कुठलेही प्रश्न नागरिकांचे असून दे, एक त्यांच्या कुटुंबातला सदस्य म्हणून आम्ही काम करू आणि त्यांचं ते निरसन करून देऊ एवढी या ठिकाणी मी नागरिकांना ग्वाही देतो. आणि त्यानंतर दुसरं विजन आमचं असं असणार आहे, जी खाण आहे त्या खाणीचा आत्ता पाण्यात साठवून नाही, त्याचा काही उपयोग नाही, नागरिकांना पण उपयोग नाही आहे. पण आम्ही ते मुजवून त्या ठिकाणी एक बेस्टपैकी असं चांगलं सुसज्ज ग्राउंड करणार. त्यातच एखादं मंदिर करता येतं आहे का बघणार की जेणेकरून नागरिकांना, वयोवृद्ध नागरिकांना तिथं बसता येईल, शांतपणे विश्रांती करता येईल. असं माझ्या डोळ्यासमोर व्हिजन आहे. त्यापेक्षा ह्याचा इंदिरा कॉलनीचे आमचे जे 6 रोड आहेत त्या रोडमधून पेठ रोडला जाण्यासाठी जो मार्ग होणार आहे तो आम्ही एक गार्डनमधून आत्ता घेतलेला आहे. तोच फक्त कंटिन्यू आम्ही त्या पेठ रोडला नेऊन मिळवण्याची 100% प्रयत्न करून तो करणारच आहे. एवढी या ठिकाणी ग्वाही देतो. आपण पाहिलात की इच्छुक उमेदवारांनी सांगितलेलं आहे की स्वतःचं व्हिजन काय. या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, पण मागेल त्याला पाणी देणार हे त्यांचं सर्वात महत्त्वाचं व्हिजन आहे. आता आपण जाऊया महिलांच्याकडून, इच्छुक महिला उमेदवार आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि त्यांचं काय व्हिजन आहे यामध्ये. नमस्कार, मी माजी नगरसेविका ॲडव्होकेट कोमल बनसोडे. मी 2016मध्ये विकास आघाडीतून निवडणूक लढवली होती आणि त्यामध्ये मी विजयीसुद्धा झाले. असे झाले असताना जेव्हा सत्तेमध्ये आम्ही आलो विकास आघाडी म्हणून, त्यावेळेला जी शहराची कामं करायची होती, प्रभागाची कामं करायची होती, यामध्ये काही स्थानिक नगरसेवकांचा यामध्ये विरोध होता. तर या विरोधाला श देऊन मी प्रभागामध्ये अनेक लोकशाहीर नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत विकास कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर जे जयंत पाटील साहेबांनी मागील काही वर्षांपूर्वी घर तिथे नळ असं योजना राबवली होती आणि हे बऱ्यापैकी प्रत्येक घरामध्ये नळ कनेक्शन
होते सुद्धा आणि साहेबांनी ते मिळवून सुद्धा दिले. परंतु त्यानंतर 2016मध्ये जे स्थानिक नगरसेवक जे सत्ताधारी होते त्यांनी या प्रभागामध्ये पाण्यावाचून नागरिकांना वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी आता नाही म्हटलं तर प्रभाग क्रमांक या आपल्या प्रभागामध्ये एक 250 ते 300 नळ कनेक्शन दिले गेलेले नाही आहेत. काय दिले गेलेले नाही आहेत तर जे सत्ताधारी या प्रभागातले जे नगरसेवक आहेत त्यांनी ते कर्मचाऱ्यांना दमदाटी करून ते अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाय त्या नागरिकांची जेव्हा माझ्याकडे तक्रार आली ते मी करण्याचा प्रयत्न केला तिथे जाऊन, तेव्हा त्या कर्मचाऱ्यांना दमदाटी, प्लंबर असेल त्यांना दमदाटी करण्यात आला. या असे अनेक बरीच कामं आहेत की ज्या प्रभागामध्ये करत असताना मला सत्ताधारी नगरसेवकांनी मला खूप अडवणूक केलेली आहे. मला त्यासोबत बरंच हॅरेसमेंट करण्यात आलेली. तरीसुद्धा न हारता न थकता मी प्रभागामध्ये 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासोबत मी नागरिकांचे वैयक्तिक काही प्रश्न असतील, जे काही डॉक्युमेंटरी असतील, पोलीस स्टेशन असेल, प्रांत ऑफिस असेल, तहसील कार्यालय असेल, अशी अनेक प्रकारची मी कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे कामं करत असताना मला जेव्हा 5 वर्षामध्ये अडचणी आल्या त्यावेळेला मी सत्ताधारी नेते जे होते त्यांच्याकडे मी बऱ्याचदा हात जोडले. मी न्याय मागितला की मला प्रभागामध्ये काम करत असताना माझ्यावरती अन्याय होतोय तर मला तिथे तुम्ही न्याय द्या. तर त्यावेळेला कुणीही माझी साथ दिली नाही. मला हे माझ्यासाठी खूप मोठं दुर्दैव आहे की जर त्या पार्टीमध्ये राहून जर एखाद्या महिला प्रतिनिधीला जर पार्टीतले नेते किंवा पार्टीचे सदस्य जर साथ देत नसतील तर यापेक्षा दुर्दैव कोणतंच नाही आहे. परंतु माझ्यावर झालेला अन्याय असेल किंवा मी केलेल्या कामाचं कौतुक असेल तर या निमित्तानं साहेबांनी मला त्यांच्या पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी साहेबांची खूप ऋणी आहे आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी इथून पुढचे जे काय माझं कार्य असेल ते साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच नक्कीच असेल. त्याचसोबत या प्रभागामध्ये अजून बरेच काही अशा गोष्टी आहेत ज्या आमचं एक विजन आहे ते पूर्ण करण्याचं. जसे की मगाशी बापूंनी सांगितलं इथे मंदिराचा विषय आहे, इथल्या खणीचा विषय आहे. त्याचसोबत आपल्या महावीर डेअरीच्या समोर एक बगीचा आहे जो इथल्या उपनगरातील लोकांना बाहेर बगीच्याला आपल्या लहान मुलांना जाण्यासाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांना जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. म्हणून आपल्या इथे एक बगीचा तयार केलेला आहे. पण हे 2016मध्ये फक्त उद्घाटन करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यानंतर त्या बगीचेकडे कुणाचंही लक्ष नाही. हे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे, त्याची दुरावस्था झालेली आहे. तर इथल्या स्थानिक लहान मुलांसाठी आणि नागरिकांसाठी ते खुलं करण्याचं काम ते बगीचा सुरू करून आम्ही साहेबांच्या माध्यमातून ते सुरू करणार आहोत. आणि अशाच पद्धतीनं आत्ता या प्रभागामध्ये 9 वर्ष ज्या पद्धतीनं अन्याय झालेला आहे या प्रभागावरती, या प्रभागातील नागरिकांवर, आणि हा आम्ही सध्या मोडून काढणार आहोत. आणि आत्ता या निवडणुकीमध्ये जयंत पाटील साहेब जे उमेदवार देतील त्याच्या पाठीशी राहून आम्ही जयंत पाटील साहेबांची सत्ता आणणारच हा विश्वास मी आपल्या सर्वांच्या वतीने तुम्हाला देते. धन्यवाद. आपण एवढा वेळ बोललात ठीक आहे, पण महिलांच्यासाठी ठोस असं तुम्ही काय म्हणून करणार? महिलांसाठी अनेक आता योजना आहेत, ज्या संजय गांधीच्या योजना आहे किंवा बरेच अशा अनेक योजना आहेत. पण त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं काही डॉक्युमेंटरी प्रॉब्लेम येत आहेत. तर त्या डॉक्युमेंटरीवरती पण मला त्यासोबत काम करायचं आहे. त्यासोबत आता आपल्या प्रभागामध्ये घरकुल योजनेचं काही ज्यांची जागा आहे तर त्यांचे मी स्वतः अर्ज भरून ते मी स्वतः सबमिट केलेले आहेत आणि त्यांना ते घरकुल मंजूर करून दिलेले आहेत. पण ज्यांचे अजूनही जागा नाही आहे, त्यांना राहायला घर नाही आहे, अशा महिलांचे सुद्धा प्रश्न मी स्वतः त्यांचे अर्ज भरून तिथं दिलेले आहेत. आणि आता येत्या काळामध्ये जी निवडणूक होईल त्यामध्ये साहेबांच्या माध्यमातून त्यांनाही ते घरं मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण पाहिलं की इच्छुक महिला उमेदवार आहेत, त्यांचं काय व्हिजन आहे, त्यांना याच्या अगोदर किती अडचणी आलेल्या आहेत ते सांगितले आहेत. जर का मी निवडून आले तर त्यांचं काय व्हिजन असणार आहे हे पण त्यांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे. आणखीन काही इच्छुक उमेदवार आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून आपण जाणून घ्या नेमकं त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि त्यांचं काय व्हिजन आहे ते. माझं नाव सुहास बाबुराव हांडे. मी मागासवर्गीय पुरुष याकरता उभा राहणार आहे. मी ज्यावेळी पाहिलेले 1985 साली जे 85च्या अधिकारी ज्यावेळी विरोधी पक्षाची सत्ता होती त्यावेळी काय विकास झाला होता वरून ईश्वरपूर शहराचा तो विकास, त्यावेळेचा विकास. आणि जयंत पाटील साहेब ज्यावेळी इस्लामपूर 1985ला पार्टी सत्तेवर आली तेव्हा त्यांनी नागरिक संघटना ह्या मार्फत संघटना उभा केली. त्यानंतर साहेबांनी 1985 पासून आज अखेर 5 वर्ष सोडली तर विरोधी सत्ता होती.
आणि त्या साहेब ज्या वेळेला अर्थमंत्री होते, पहिले अर्थमंत्री 9 वेळा नियोजन मंत्री, परत 5 वर्ष कॅबिनेट मंत्री, ग्रामविकास कॅबिनेट मंत्री, 1 वर्ष गृहमंत्री, 2.5 वर्ष जलसंपदा मंत्री. ते साहेब ज्यावेळी अर्थमंत्री होते, ज्यावेळी खात्याचे मंत्री होते, त्यावेळी इस्लामपूर शहराचा आलेला निधी भरघोस होते. त्यावेळेचे इस्लामपूर आणि ह्या 9 वर्षाचे इस्लामपूर जमीन आसमानाचा फरक आहे. इस्लामपूर शहर हे एक आमच्या तालुक्याचं ठिकाण आहे आणि ईश्वरपूर आपल्या तालुक्याचं ठिकाण आहे. आणि साहेबांनी जे विकास केला आहे त्या विकासाचं चीज ह्यांनी पूर्ण 9 वर्षात मोडून टाकलं. आमच्या वेळेला माझी मंडळी 12-17 नगरसेवक होती. त्यावेळी इस्लामपूर शहरामध्ये आमच्या प्रभागामध्ये त्यावेळेचा प्रभाग होता 5. त्यावेळी 3 बागा होत्या. त्या 3 बागाला मी कंपाऊंड करून ती जागा मी चालू करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या बागा चालू केल्या. ह्या 9 वर्षात त्या बागेत त्यांनी काही ठेवलं नाही. त्या 3 बागेत काही करू शकले नाहीत. ना कुठलं बसायला बाकडे नाहीत किंवा काही नाही. फक्त एकच बाग आहे, त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही. त्यात आम्ही साहेबांनी ज्यावेळेला जलसंपदा मंत्री तेव्हा त्यांच्यामार्फत एक सरकारी दवाखाना नगरपालिकेमार्फत तो चालू केला आहे. तर त्यापेक्षा काही त्यांनी करू शकलेलं नाहीत. त्यांनी जे पैसा आणला ते सांगतील ते हुकुमशाही पद्धतीनं एखाद्या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीनंच काम करायचं. तुम्ही का बसा, दुसऱ्या माणसाला काही काम करू द्यायचं नाही, तू आडवा पडास, तू शहाणा झालास काय, तुला हे दाखवीन ती दाखवीन, असं भ्या दाखवण्याशिवाय दुसरं काही केलं नाही. विकासाचं नावाची चीज नाही. ते म्हणतील ती पूर्व दिशा ह्या प्रकारचं होतं. कुठलं भुयार गटाची योजना चालू केली साहेबाच्या काळात, आमची मंडळ तेव्हा 28 कोटी रुपये आणलं होतं. त्यानंतर आता 39 कोटी रुपये आलं. पण आमचं 14, 15, 16 झालं. त्यावेळी आपल्याला आमचे ते आता पैसे परत जातील, प्रत्येक वेळा भ्या दाखवून ते पैसे परत जातील. मग आम्ही काय पैसे, मग ते पैसे परत येणार नाही म्हणून साहेबांनी ते परत पैसे देणार दिलं. काय 39-40 कोटीचं काय केलं? भुयार गटार योजना केली का नाही केली? कुणी पैसे खाल्लं भुयार गटारातलं? त्या भुयार गटार योजनेचं काय केलं? काय वाटलं केलं? लोकांचं वाटलं केलं. काय डेंगू आला, मलेरिया आला, ताप आला, शिवताप आला, हजारो माणसं मेलीत डेंगूमुळं. लोकांना पाणी नाही. त्या गटारीचं भुयार गटाराची योजना काढली, त्याला रबर गुंडाळलं, पाणी कुठं गेलं, कुठलं पाणी मिसळलं, आणि गटारीचं पाणी का नळाचं पाणी ही अवस्था लोकांची झालेली आहे. लोकांना प्यायला पाणी नाही. आत्ताचे गेल्या वर्षी नगरसेवक होते ते असे वागत होते की जवळचा असला की त्याला कनेक्शन, जो विरोध असेल त्याला कनेक्शन. 260 लोकांना पाण्याचं कनेक्शन दिलं नाही. त्या माणसाचा आत्मा काय तळपत असेल? सरकारी अधिकारी असो, एक सरकारी पोलीस होता, एक आरोग्य अधिकारी होता. ही बघा म्हटलं तुमच्या इस्लामपूर शहराची अवस्था घडवली. लोकांना पाणी नाही. आम्ही सरकारी नोकरी कामाला आहे. आमचा तुमच्या गावाची काय संबंध? आम्ही तुमच्या भागात नोकरी करायला आलो आहे. ती माणसं अक्षरशः गेली 6 महिने त्याला पाण्याचं कनेक्शन दिलं नाही. तिथं नगरपालिका असं ठेवलं होतं की अधिकारी लोकांनी तुम्ही जर जास्त काय बोलला तर तुम्हाला माझ्यासारखं वाईट नाही कोण, आणि गोरगरीब वस्तू असे त्रास दिला. सरकारी लोकांनी काय करायचं, कुणाला मागायचं? आम्ही गेलो तर तिथं ती अधिकारी ठेवलेले आहेत ना, त्यांची सत्ता आहे नाही. 5-9 वर्षे, पहिली 5 वर्षे ह्यांची आणि 4 वर्ष प्रशासकाला विचारायला गेलो, साहेब इकडे गटार आमच्यात पाणी तुंबलं, रस्ता आमचा बाद झाला आहे, ह्या रस्त्याचं काय करायचं? आणि रस्त्यावर चाललं आहे, त्या गटाराला लेवल नाही, डबरं मोठं पडल्यात, लाईट नाही, आम्हाला इकडं माणसं मारायला लागलेत, तरी तुम्ही लक्ष देत नाही. तर साहेब काय म्हणत, माझ्याकडे निधीच नाही, मी कुठनं पैसे आणणार? आत्तापर्यंत तीन शिवे गेलेत. एक राहुल मर्डेकर साहेब, 2 नंबर साबळे साहेब ते साबळे साहेब होते, आणि आत्ताचे आहेत ते पृथ्वीराज पाटील आहेत. ते म्हणतात आमच्याकडे मेहरबान पैसा नाही, आपली सत्ता केव्हा आली तर वरनं आम्हाला ती काही पैसे देत नाहीत. तर पैसे असले मी काय करू? तुम्ही आंदोलन करणार, मी तुम्हाला सांगणार, तुम्ही लेखी उपोषणाला बसणार, त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणले जोपर्यंत नगरपालिका असं चालू होत नाही तोपर्यंत मी काय करू शकणार नाही. मला बांधलेला सरकारकडे आहे, मला सरकारने जे सांगेल सरकारचे पैसे आले तर मीच वापस देणार, पण त्याचा काय उपयोग होणार नाही. तुम्ही नवीन संस्था येईल त्यावेळेला बघू म्हणले. आणि पैशाचं सगळं नाटक करता येतात, पण पैशाचं नाटक करता येत नाही. मी प्रशासनाकडे आहे, मग तुम्ही सांगेल तेवढं जे मी वरच्यावर करून परत पाण्याची सोय का टँकर तुम्हाला सांगितलं, टँकरवर तिने सांगितलं टँका. आमच्या नगरसेवकांनी किंवा आमच्या माणसांनी जर फोन केला तर टँकर मिळत नव्हता, मग ते आम्ही भांडून टँकर आणायचो. त्यांनी सांगितलं कुणाला टँकर दिला तर बघ, आम्ही सांगितलं तसंच पाण्याचं कनेक्शन तर झालं. ज्या लोकांना पाण्याचं कनेक्शन दिलं नाही त्यामुळं हा इस्का बसलेला आहे.
त्यांना ते लोकांनी जनता दाखवलेलं आहे. सत्यमेव जयते, नेहमी सत्याचा विजय असतो. जयंत पाटील काय चीज आहे ते तुम्हाला कळेल आणि जयंत पाटील साहेबांचीच यावेळी सत्ता येणार आणि मलगुणी दादा 10,000 ते 12,000 मतांनी निवडून येणार आणि साहेबाचे आमच्या वार्डात 9 नंबरमधले जे कोण उभे राहतील पार्टीचे सर्वसाधारण पुरुष आणि ओपन महिला उभे राहील त्यांचा मी जयंत पाटीलच्या पार्टीतर्फे प्रचार करणार आणि त्या लोकांना मी निवडून आणणार. हीच माझी नम्र विनंती. मंत्री असताना जयंत पाटील साहेबांनी भरघोस निधी आणला, त्याची विकास कामे झाली, पण गेली 9 वर्षापासून सत्ताधारी असतील आणि प्रशासक असेल यांनी कोणतंही काम केलं नाही असं यांचं म्हणणं आहे. आता आपल्यासोबत महिला भगिनी आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांना प्रभागात कोणती अडचणी येतात ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. हां नमस्कार. माझ्या मदिना कॉलनीमध्ये मी कुलकर्णी शहीदा कुलकर्णी आम्ही तिथं 27 वर्षापूर्वीपासून राहतो. त्यावेळी जयंत पाटलाच्या माणसाने आम्हाला पाणी दिलं, त्या लोकांनी त्यांचे आम्ही फार आभार आहेत. पण आत्ता असं झालं आहे की आम्हाला आमच्या घरापर्यंत पाणी येत नाही, आमचं बंद केलं आहे. आम्ही पाणपट्टी भरतो आहे, सगळं आमचं 99पासून नोंद आहे आमच्या नगरपालिकेत. आम्हाला पाणी नाही आणि आमच्या इकडं रस्ते पण व्यवस्थित आम्हाला रस्ता पण करून दिला नाही आणि आमच्या इथं सगळ्या घाण गटारीचं पाणी आमच्या दारातनी तुंबलं आहे. आमची तिथलं पब्लिक काय करणार? आमचं एकही काम केलेलं नाही तिने. आम्ही मतं दिली देऊनसुद्धा ओपन तिने आमचं असं केलं आहे. खूप जुनी आहे मी आणि हे बायका आमच्या परिसरमधल्या लेडीजांना घेऊन जाऊन मी पाण्याचं सगळं मी तिथं सगळं मी स्वतः सगळ्या बायकांना घेऊन केलं आहे तिथं. आणि आता आमची अवस्था अशी आहे की आम्ही मतदान 27 वर्षामध्ये झाले काय तिकडं नगरपालिकेची जागा नगरसेवकांना माहीत नव्हतं, ते आम्ही दाखवून दिलं आहे आणि हे सगळं धाडसानं करून आज सगळ्यांना तिथं आनंदित आहेत. आम्हाला नाही, आम्हाला पाणी नाही, गटार नाही आणि सगळं घाण दुसऱ्या गटरीचं पाणी आमच्या परिसरमध्ये मदिना कॉलनीमध्ये जोडलं आहे आणि त्यामुळं सगळे आजारी पडायला लागलेत आमच्या तिथं आणि सगळ्यांची म्हणजे सगळ्यांचंच हे झालं आहे तिथं, बेकार झालं आहे तिथं. एवढ्या वर्षानं राहून आता तिकडं काय नाही म्हटल्यावर आम्हाला प्रश्न पडला आहे आणि आमचं सगळं सहकार्य करावं साहेबांनी, हीच आमची नम्र विनंती आहे त्यांना. पहिल्या केलं आहे, आत्ता पण त्यांना आम्ही नम्र विनंती देतो. आपण पाहिला की महिला भगिनी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वास्तव करतात आणि त्यांना काय काय समस्या आल्या, तर अगोदर समस्या काय होती आणि आताची समस्या काय होती हे आपण जाणून गेलं. आणखीन काही महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या या प्रभागातल्या त्यांच्या काय अडचणी आहेत ते. नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 9 मधील एक नागरिक आहे. मी 10 वर्षापूर्वी इथं लग्न करून आले, पण 10 वर्षापूर्वी जे इस्लामपूर होतं त्याच्यामध्ये आता खूप बदल झाला. पण जो बदल झाला आहे तो प्रगतीचा नसून अधोगतीचा आहे. कारण मी जेव्हा आले त्यावेळेचं इस्लामपूर खूप छान होतं. जसं की मगाशी प्रदीप सरांनी सांगितलं की एक गेट आपण लहान मुलांसाठी वगैरे खेळलं, पण ते केलेलं जे पार्क आहे ते बगीचा नसून बगीचा कम स्मशानभूमी जास्त दिसते. कारण तिथं जर आपण बघितलं तर फार गवत वाढलेलं आहे. मग तिथं बगीचा म्हणून बघण्याचा लोकांचा नजरियाच बदललेला आहे. बरोबर, तिथं परदेशी हॉलच्या समोर जे साठलेलं पाणी आहे तिथंच आम्ही राहतो. तिथली जी अवस्था आहे तिथं अक्षरशः न बघण्यासारखी आहे. इतकं घाण पाणी साठतं. मग आजूबाजूच्या लोकांनी राहायचं कसं तिथं? हा आमचा एक प्रशासनाला एक प्रश्न आहे. मग तुम्ही नक्की करताय काय? 10 वर्षामध्ये तुम्ही केलं काय? तुमची सत्ता आहे तर तुम्ही लोकांना सुविधा तशा पुरवायला हव्या होत्या, पण त्या न पुरवता त्यांनी अनेक गोष्टींकडे आमच्या भागाकडे दुर्लक्ष केलं. ह्या रस्त्याची अवस्था गेली 6 महिने हा रस्ता आता करण्याच्या मार्गावरती आहे, पण पावसाळ्यामध्ये ह्या रस्त्यावरती इतके खड्डे होते की मला रोज तिथून गाडी घेऊन येताना वाटायचं की नक्कीच घरापर्यंत जाताना एकदा तरी मी पडणार आहे याच्यावर. मग 6 महिने जर एवढा रस्ता होत नसेल तर नक्की करतायत काय हे लोक? बरोबर आहे. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे खड्ड्यामुळं 2 लोक म्हणजे मरण पावले, तरुण युवक मरण पावले. आज त्या लोकांच्या घरच्यांची काय अवस्था असेल? मग ह्या गोष्टीचा ह्या सगळ्यांनी विचार करायला हवा होता ना. त्यांनी अजिबातही आमच्याकडे बघितलेलं नाही आहे. महिन्यातून 3 ते 4 वेळा आमच्या घरी पाणीच येत नाही आहे. का येत नाही आहे? तर कुठेतरी कनेक्शन फुटलं आहे, काहीतरी पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे आणि ज्यावेळी ते पाणी येतं त्यावेळी ते गटाराचं पाणी आहे का शुद्ध पाणी आहे हा प्रश्न आम्हाला पडतो. म्हणजे तिथून पुढचं ते 2 ते 3 दिवस पाणी पिण्यायोग्य नसतं आणि आधीचे 2 ते 3 दिवस पाणी आलेलं नसतं. असे 5 ते 6 दिवस आम्ही पाण्याची समस्या सोडवणार कुठून?
बरोबर आहे. एक नागरिक म्हणून आम्हाला ह्या अनेक समस्या सोडवाव्या लागतात. मग आता जे उमेदवार इच्छुक आहेत त्या अतिशय योग्य आहेत आणि ते आम्ही त्यांना भरभरून निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं आमच्या वार्डमध्ये आमचा पूर्ण सपोर्ट आहे त्यांच्यासाठी. थँक्यू. आपण पाहिलेलं आहे की महिला भगिनीची किती तीव्र प्रतिक्रिया आहे. 10 वर्षापूर्वीचं ईश्वरपूर इस्लामपूर आणि आत्ताच इस्लामपूर, एखाद्या बगीचा जर बघितला तर तिथं स्मशानभूमी तयार झालेली आहे. एवढी तीव्र प्रतिक्रिया महिला नागरिकांची आहे. हां, आणखीन काही महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मी विजया बाळासाहेब शिंदे. कारण माझ्या दारापाशी पाणी भरपूर साठतं आहे. कारण मागं रस्त्यावर रोड मोठा केला, कारण रोडवरती केला, कारण पाणी खाली आलं. माझं बापाई पडला, पायाला 1.5 वर्ष दर्शिंग होतं. रोड केला उंच, खाली आमचं जरा 2 फुटानं खाली गेलं. पाणी खड्ड्यात का नाही बापाई पडला. 1.5 वर्ष मी दवाखान्यात जाऊन येत होते. आता घातले ती पुढं फायपा एकदम बारीक घातल्यात, बरोबर. आणि त्याचं पाणी पुरं माझ्या गेटपासून ना आतसुद्धा येऊ शकतं. एवढी पाण्याची लाट येत्या, तर तेवढं ते करावं. कारण का त्या बारीक पाईप आहे, त्या वरती मोठ्या आहे, त्या आमच्या दारातून बारीक पाईप आहे, त्या त्याच्यावर फुल झाल्यानंतर रोडवरनं पाणी सगळं आमच्या गेटपाशी आहे. आत याला काही वेळ लागणार नाही, एवढी पावसाची लाट येते. तर एवढी घाण सगळी वरची इथे एवढे हे करून द्यावं. आपण पाहिलं की किती महिला भगिनींच्या इथे तीव्र प्रतिक्रिया आहेत. यातून कुठेतरी ही सत्ता जावी आणि नवीन सत्ता येऊन त्यांच्याकडून आमचं काहीतरी चांगलं आणि भलं व्हावं असं या महिला भगिनींना वाटते. आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांच्या समस्या जाणून घेऊयात. नंतर बोलतो. हा, महिला भगिनी मी बोलतो. ते ही घरकुल भरायच्या आधी सगळ्याच्या आधी मी कागद भरलं. आमच्या गल्लीला प्रत्येकाचे पैसे आले आणि माझे पैसेसाठी ते म्हणते येणे तुमची नाही म्हणून तुमचे पैसे थांबले. मी कोमल बनसोडेकडे पण गेले एकदा. मग कोमल बनसोडेला घेऊन मी नगरपालिकेत गेले. पुन्हा नगरपालिकेत तिने कागद परत तिने डबल भरलं. परत डबल भरलं म्हणून तरी पण आज 4-5 वर्ष झाले अजून पैशाचे काही पत्ता नाही. आमच्या गल्लीत प्रत्येकानं पैसे दिले तिने. आमच्या टायमाला म्हणते तुमचे येणे नाही. म्हणजे सगळ्याच्या टायमाला येणे नसलेला पैसे भेटले आणि माझ्यासाठी येणे नाही. आमच्या घराला घसून तिने गटारासाठी तिने घसून फोडलं आहे. आमच्या भिंत पडलं तरी भिंत पडलं, आम्ही भिंत तसं सोडलं आहे. घर गाडायला लागलं, घरासाठी आम्ही घरकुल भरलेला, पैसे द्या म्हणून. हे सगळं साहेबाकडं गेलं, कोण साहेबाला सोडलेलं नाही. ह्या पार्टीला पण गेलं, त्या पार्टीला गेलं, प्रत्येकाकडं गेलं. सांगल तिथे गेलं, नगरपालिकेत गेलं. तिने काय म्हणायला लागलं, तुमची पैसे मंजूर झाले. मला 4 वेळा फोन केलं, तुमची मॅडम पैसे आले शर्मा म्हणून तिथे लिहिलेलं आहे. मी तिथे बघून आलं आहे, माझं नाव आलं होतं तरी कोण आम्हाला पैसे दिलं नाही. ह्या साहेबाकडं जावा तरी गेलं, त्या साहेबाकडं जावा तिकडे गेला. ह्या इथे पण नागरीन मौसीच्या घरी पण एकदा मीटिंग होतं तेव्हा मी येऊन गेलं. सगळीकडे मला तिने बोलवलं, सगळीकडे गेलं. चप्पल झिजलं तर माझे पैसे भेटलेले नाही. घर गाडायला लागलं, पोरानं डिगभर कर्ज केलं. आता घर बांधायला लागलं तिने फायनान्सवाल्याकडं पैसे घेऊन. आम्हाला घराची परवानगीसुद्धा भेटायला झाले. मग माणसं कसं जगायची? समोरचे रस्ता नाही, आमच्या तिकडे गटर नाही, भिंत पाडून टाकलं. असंच माझ्या नवरून विनंती आहे, काय तर आमच्यासाठी करा. माझ्या एवढेच बोलण्याचं आहे. ती पाहिलं की किती तीव्र प्रतिक्रिया. महिलांच्या डोळ्यातून पाणीसुद्धा यायला लागलं की बाबा एवढं त्यांनी या पद्धतीने वागलेले आहेत. परत एकदा सत्ताधारी जाऊन यांची सत्ता येऊ दे आणि त्यांच्याकडून आमची नागरिकांची कामं होऊ दे असं त्यांना वाटतात. आणखीन काही जण आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. हमारे घर सामने ना आले नहीं, पहली बात. हाँ, आने जाने हमारे बाहर के बच्चे हैं और रास्ता भी अच्छा करा नहीं. उधर हमारे उधर मदीना कॉलोनी में आदमी सब गई काम आप. हमारे घर में कौन नहीं, मैं वो चाची साथ आई हूँ. हमारे उधर पहले नाले कर को होना था. और क्या होना? और क्या क्या क्या? पानी है हमना, पानी आते. गटर का काम, गटर काम करने होना. गटर नहीं हमना उधर, गटरच नहीं. उद्यान का काम, बगीचा. हाँ, बगीचा है क्या तुम्हारा उधर? नहीं भाई. बघितलंय. आणखीन काही आहेत, आपल्याकडून जाणून घ्या त्यांच्याकडून. मी संध्या सतीश पोरे. आमच्या घराच्या मागं पाणी भरपूर साठलेलं आहे, कोणीसुद्धा लक्ष देत नाही. तेवढे पाणी काढा एवढं मला सांगायचं आहे. आणि माझी मुलं 2 आहेत, ते डेंगूने हे आजारी पडलीत. मी आजारी होते, माझे मिस्टर आजारी होते. डेंगू झाल्या माणसाला किती खर्च येतो आहे आणि किती शरीराला त्रास होतो आहे ते ज्याचं त्यालाच माहीत असते. म्हणून तेवढं पाणी काढायचं, लक्ष देऊन करा, एवढी विनंती आहे. पाण्यामुळे डेंग्यूचा त्रास होतो, त्या डेंग्यूचा त्रास होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायला पाहिजे ते लवकरात लवकर करा असं महिला नागरिकांची मागणी आहे. आणखीन काय आपल्याकडे नागरिक आहेत, त्यांच्या समस्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आमच्या प्रभाग 9मध्ये बरेचसेच काही अडचणी आहेत.
त्या अडचण दूर झाल्या पाहिजे. त्या महत्त्वाचे म्हणजे काय माहिती आहे, जे बगीचे आहेत, चालू बगीचे होते ते बगीचे पूर्ण बंद पडलेले आहेत. ते बंद पडलेले बगीचे चालू झाले पाहिजेत आणि नागरिकांच्या सुविधा ज्या अपुऱ्या आहेत त्या अपुऱ्या सुविधा पूर्ण झाल्या पाहिजेत, एवढी आमची नागरिकांची मागणी आहे. आणि तसेच तिरंगा चौक ते आपला डांगे पंप ह्या जो रोड जो आहे त्या रोडचं जे काम अपुरं आहे ते पूर्ण झालं पाहिजे. कारण येणं जाणाऱ्या लोकांना एवढा त्रास होतो आहे की वयस्कर लोकांना वगैरे चालतासुद्धा साधं येत नाही, अशी परिस्थिती आहे सध्याची. आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहीत आहे का, ती मदिना कॉलनी वगैरे त्या ज्या एरियामध्ये जी गटरी समस्या म्हणा, पाणी समस्या म्हणा, जी पाणी कनेक्शन म्हणा, हे जे अपुरे आहे ते पूर्ण झाले पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा. आपण पाहिलात की सगळ्यात जास्त म्हणजे इथं या प्रभागामध्ये गटारीची समस्या आहे. ती गटारीची समस्या लवकरात लवकर पूर्णत्वास यावी अशी या नागरिकांची मागणी आहे. अजून महिला आहेत, भगिनी आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. येणे आमच्या घराचा येणे करून मिळावा. ते येणे करण्यासाठी 1 लाख रुपये मागतात. मग आमच्याकडे 1 लाख रुपये वगैरे काय नाहीत, तर आम्हाला येणे करून मिळावा ही आमची विनंती आहे. आपण पाहिला की येणे करून मिळावं याच्यासाठी पैसे मागतात असं चक्क महिला नागरिक सांगत आहेत. म्हणजे याच्यावरून विचार करा की विकास कुठे गेलेला आहे. आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांच्या समस्या जाणून घेऊयात. मी जवळजवळ 1935 साली म्या घर बांधलेलं आहे, जागा घेतली आहे. 1996ला 94 लावला. ह्या एरियात एकही घर नव्हतं, तवा घर बांधलेलं आहे. आता साहेबांच्या पण कारकिर्दीत नगरसेवक होते, साहेबांच्या पण त्यांच्या ह्याच्यात कारकिर्दीत नगरसेवक होते. ते आता त्यांच्या पार्टीमध्ये गेलेले आहेत. तर त्याने सुद्धा आश्वासन देतो, तुमचा 10 फुटाचा रस्ता करून देतो, पाणी काढून देतो, नुसतं देतो म्हणले. आता आमच्या पलीकडल्या बाजूला ती कॉलनी बघितली, आता तुम्ही बघितले सगळं, कॅमेरा वगैरे काढले तुम्ही. तर त्यांना पण रस्ता नाही, काय त्यांना पण रस्ता नाही, गटार नाही ते. तर आम्ही काय म्हणतो, आपला त्यांची पण सोय आमची पण सोय आपली करून द्यावी साहेब. आणि प्रदीप थोरातने त्याबद्दल ती हमी घेतल्या, मी करून देतो सगळं काम. तर आमच्या कार्यकर्ते आहेत आम्हाला त्यांनी पालं करून द्यावं आणि साहेबांच्याकडनं करून आम्हाला विनंतीवरून एवढं रस्ते करून द्यावं आणि पाणी बाहेर काढून द्यावं. साहेबांना माझी नम्र विनंती आहे, आम्हाला पाण्याची सोय नालं नाहीत आमच्या इकडं. सगळं पाणी टॉयलेटचं वगैरे दारातच सोडले आम्ही रस्त्यावर, पण रस्ता पण नाही आहे, पाण्याची सोय नाही, नाले नाहीत, डांबरी लाईट नाही. आमचे मालक रात्री 10-11 वाजता येतात बॅटरी लावून. ही सोय साहेबांनी करून द्यावी ही नम्र विनंती साहेबांनी. तुम्ही बोलणार आहे? काय बोलायचं आता, गटरीचं पाणी आमच्या घरात शिरलं, गुडघाभर पाणी. वरनं येणारं बी शिरलं, मागणं येणारं बी शिरलं. त्याच्यातनं साप, इच्चू, काटं काय पाहिजे ते आलं. माझ्या सुनाला डेंगू झाला, तरी पण त्याची दाद घेतली नाही. प्रदीप थोरातांनी येऊन सरनी दगड टाकून ती गटर मुजवली तिथली, आणि मग पाणी घरात याचं बंद झालं. एवढंच साहेबांनी सांगायचं आहे, दुसरं काय मला बोलायचं नाही. या आणि मग आम्ही करतो. विरोधकांनी हे पेटवून उठवलंय. मग जिची परिस्थिती आहे, अर्धा गुंठा असू दे, त्यानं केली पाहिजे का नाही सांगा. हा, जिची ऐपत आहे ती भरून करते का नाही सांगा. आज बांधायचं म्हटलं तर आणि काय म्हणायचं, लिगिली आहे ना, तुमची जागा नाही, उरणात नाही येते ती झोनीन म्हणतात लिगिली नाही. ही कसली भाषा म्हणायचं सांगा. 40 वर्ष झालं मी इथं राहतोय, तेव्हा घरं नव्हती ती. चालते मावशी, काय अडचण नाही. शिव्या का देऊ नका. तुमच्या समस्या 100% आम्ही मांडू आणि 100% याच्यावर तुमचं आणि वरणात नाही येऊन आमच्यावर दादागिरी करायचं, पोलीस कंप्लेंट करायची आणि बायकासनी सांगायचं जावा नांगरे मॅडमवर पोलीस कंप्लेंट करा असं म्हणून सांगायचं. आणि तिथं पोलीस स्टेशन मध्ये गेलं की का नाही त्यांची बाजू घ्यायची, आमची बाजू घ्यायची नाही. ही कसली भाषा. मग आता त्यासनी उभा करणार नाही, पार्सल तिकडच. आपण पाहिलं आहे की या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त आहे ते गटारीचं अडचण. सगळ्यात जास्त भुयारी गट ही लवकरात लवकर व्यवस्थित व्हावी. दुसरं आहे ते पाण्याचा प्रश्न, पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा, पाणी चांगलं मिळावं आणि प्रत्येकाच्या घरात चावी मिळावी असं यांच्या अपेक्षा आहेत. आता येणाऱ्या निवडणुकात आता काय होतील, कोणाची सत्ता येईल, कोण कुणाला मतदान करेल, कोण निवडून येईल हे येणारा काळच ठरवणार आहे. परत एकदा आपण भेटूया रणसंग्राम निवडणुकीच्या या SBN मराठीच्या स्पेशल प्रोग्राममध्ये.